नमस्कार नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पशुधन पर्यवेक्षकची भरती येणार आहे आणि आपली मापसूची भरती आलेली आहे. तुमच्यासारख्या नशिबान नाही, कारण बघा कृषीवाले पोरं जे आहेत ना, अजून एक कृषी सेवकची भरती काढण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांची विद्यापीठाची सुद्धा अजून जाहिरात आलेली नाही आणि आता मापसूची भरती आलेली म्हणजे जसं कृषी विद्यापीठ आहे तसंच आपलं पशुचं विद्यापीठ आहे मापसू. तर त्या अंतर्गत जी भरती आहे नॉन टीचिंग स्टाफची ती आलेली आहे. त्यामुळे आता फक्त तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, बस काय अभ्यास करायचा आहे, नो टाइमपास. आता मग इथून अभ्यास करणं चालू करायचं. पुढं तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकची भरती येणार आहे पुढल्याच मंथमध्ये. त्यामुळे काय आता दोन्ही भरत्या तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा जबरदस्त फायदा घ्यायचा. ठीक आहे, अशी संधी परत येणार नाही आणि आपल्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे. त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही अभ्यासाला लागले जरी नसेल ना, आजपासून जरी अभ्यास करतो म्हणत असेल ना, तरी तुमचा अभ्यास होऊन जाते. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात ताण घ्यायचं नाही. आपले आता हे कंटिन्यू विकेंडचे लेक्चर येत राहतील तुम्हाला, पशुधन पर्यवेक्षक असो की आपली मापसूची भरती असो. ठीक आहे, त्याच विकेंड सिरीज मध्ये आपलं हे पहिलं लेक्चर आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी आपल्याला कामी येतील आणि मापसूसाठी तर कामीच येतील. ठीक आहे, तर बघा, तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही दास ऑफिसर अकॅडमीचं आपलं जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या. ते तुमचं पवित्र काम आहे, कारण असेच लेक्चर पुढे पुढे तुम्हाला येणार आहेत, मापसूचे असो की आपल्या पशुधन पर्यवेक्षकचे असो. ठीक आहे, आता लाईक शेअर कमेंट हे जे आहे तर ते तुमचं पवित्र काम आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. वाटलं लाईक तर लाईक करायचं, तर हे पुढं पुढं परत असे विकेंडला लेक्चर येत राहतील, वाटलं तर बरं का, नाहीतर मग उगाच कशाला सर असं. तर बरं ठीक आहे. तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो, आता आपली मापसू भरतीसाठी माहिती आहे का, मापसू भरतीसाठी ऍक्च्युली बॅच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीच घेत नाही, परंतु दास ऑफिसर अकॅडमी वाले बघा, मापसू भरतीचा यशस्वी होण्याचा जो मंत्र आहे तो या बॅच मध्ये सांगितलेला, या व्हिडिओमध्ये सांगितलेला. जस्ट व्हिडिओ कालच हा अपलोड झालेला आहे. तर बघा, यामध्ये 60 डेज मास्टर प्लॅन सांगितलेला आहे, जो आपल्या मापसू भरतीसाठी कामी येणार आहे. मापसू भरतीचा जो सिलेबस आहेत ना, ड्रेसर असो, फार्म असिस्टंट असो, लाईफस्टॉक असिस्टंट असो की आपलं लॅबोरेटरी अटेंडंट असो, म्हणजे त्याला प्रयोगशाळा परिचर असं म्हटलेलं आहे, परत ते एक्सटेन्शन ऑफिसर असो, या जवळपास 4 ते 5 पोस्टसाठी एकच सिलेबस आहे. तो सगळा सिलेबस आपण या 60 डेज मास्टर प्लॅन मध्ये डिवाइड केलेला आहे, 60 दिवसामध्ये. तर तो सगळा सिलेबस पॉइंट 60 डेज मास्टर प्लॅन मध्ये काय काय आहे तो संपूर्ण सिलेबस तुम्हाला टार्गेट वाईज, एक टार्गेट एका दिवशी, म्हणजे तुम्हाला डे बाय डे रोज टार्गेट मिळणार. 60 दिवसामध्ये तो संपूर्ण सिलेबस बारीक 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 करून तुमचा सगळा सिलेबस ओके करून टाकणार. मग आता काय होणार, तर त्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला सांगतो, डेली टार्गेट मिळणार आहे. रोज एक टार्गेट राहतील, रोज रोज तुम्हाला या 60 डेज प्लॅन मधले एक टार्गेट राहतील. त्या टार्गेटवर एक नोट्स राहतील, शॉर्ट नोट्स पण राहील, सविस्तर नोट्स पण राहील. नोट झाली, तुम्हाला मेंटरशिप मिळेल दर रविवारी. तुमचं कुठं चुकत आहे, काय सुधारणा पाहिजे, सिलेक्शनच्या किती जवळ आहे तुम्ही, त्या संबंधी आपण सगळं बोलणार आहे. 1 to 1 मेंटरशिप लेक्चर सुद्धा राहील, आवश्यकता पडली तर, आणि 1 to 1 पण सुद्धा आपण बोलणार आहोत, म्हणजे तुमचं काय चुकत आहे. आता तुम्हाला हा ज्या नोट्स आहेत आणि डेली टेस्ट आहे, आता मेंटरशिप आहे आणि डेली टेस्ट आहे, म्हणजे या नोट्सवर तुम्हाला रोज टेस्ट राहणार आहे, मॉक टेस्ट, रोज 100 गुणांची. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारतील हे सगळं तुम्हाला या टेस्ट मध्ये मिळतील. आणि हे जे टार्गेट दिलेले आहेत ना, हे टार्गेट आणि नोट्स, या सगळ्या याच्यावरच हे सगळे डेली टेस्ट आहेत. म्हणजे सकाळी तुम्हाला नोट्स, टार्गेट आणि त्याचा अभ्यास करून दिवसभर अभ्यास करायचा, 4-5 तास अभ्यास करायचा आणि हे डेली टेस्ट द्यायची. यानं काय होईल, तुमचं जी प्रॅक्टिस आहे, तुमचा जो सिलेबस आहे तो व्यवस्थित वाचन मनन चिंतन झालं का लगेच टेस्टच्या माध्यमातून किती डोक्यात घुसलेलं आहे ते तुम्हाला लगेच समजेल. अशा पद्धतीनं कंटिन्यू 60 डेज रविवारी आपलं हे मेंटरशिप सेशन, 1 to 1 सेशन, अशा गोष्टी राहतील. डेली 60 डेज मध्ये संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. मापसू भरतीचा आपण सिलेबस या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिस्कस केलेला, जो सिलेबस आहे तर तो सगळा डिस्कस केलेला आहे. ही सगळी बॅच आहे मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असली तर पॉज करायचा व्हिडिओ, आपला दास ऑफिसर अकॅडमी नावाचा आपला ऍप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तिथून त्या ऍप्लिकेशनवरून हा कोर्स तुम्हाला घ्यावा लागेल. फक्त 499 याची फीज आहे, फक्त 499. आणि हा सगळा सिलेबस 60 डेज मध्ये तुम्हाला कव्हर करून देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर हे एक मेंटरशिपची बॅच आहे. पुढे बघा, ही मापसू भरतीसाठी कोणाला अडचणी आल्या असेल तर त्यासाठी आपण नंबर जाहीर केला होता. हे परत आपलं विश्लेषण सिलेबस, कृषी सेवकची बॅच आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी पॉज करायची गॅरंटी दिलेली आहे, यामध्ये गॅरंटी. नंतर ही आता पशुधन पर्यवेक्षक भरतीची बॅच आहे मित्रांनो. तर बघा, यामध्ये आता पशुधन पर्यवेक्षक जिल्हा परिषद असो की तुमचं पशुधन विभाग जे विभागाची जी जाहिरात आहे ती असो, यामध्ये संपूर्ण या बॅच मध्ये त्या सिलेबस नुसार लेक्चर मिळणार तुम्हाला, शॉर्ट नोट्स मिळणार, लेक्चरच्या पीडीएफ मिळणार, प्रत्येक लेक्चर सोबत टेस्ट पण मिळणार.
नंतर व्यक्तिगत मेंटरशिप, परत 1 to 1 मेंटरशिप. काय चाललंय तुमचं, काय नाही, कुठं अभ्यास झाला, किती झालाय, मार्क्स किती पडताय, हे सगळं टॉर्चर राहतील. टॉर्चर रोजचं. ऑफलाईन सारखं ऑनलाईन म्हणजे तुम्ही एखाद्या काय म्हणतात अकॅडमी कडून एखादा कोर्स परचेस केला आणि बस झाले मोकळे, असं अजिबात इथं राहणार नाही. 1 to 1 मेंटरशिप राहतील. तुम्हाला सांगावंच लागेल आज अभ्यास केलाय की नाही. आम्ही प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक 15 दिवसाला तुम्हाला फोन जातील, त्या फोनवर आपण हेच डिस्कस करणार. मित्रांनो, अभ्यास किती झाला, डॉक्टर साहेब तुमचा अभ्यास किती झाला, हे लगेच आपण डिस्कस करणार. मग लगेच तुम्हाला सांगावं लागेल, सर माझं असं असं होतं, माझं तसं असं होतं, एवढंच वाचलं, एवढाच अभ्यास केला, हेच लेक्चर झाले, तोच टेस्ट झाली, मार्क्स एवढे पडले. मग तुम्हाला लगेच सांगणार, सर तुमचं सिलेक्शनचं एवढे एवढे चान्सेस आहे, सर तुम्ही सिलेक्शनच्या जवळ गेलेले आहेत. हे सगळं आपण या सगळ्या व्यक्तिगत मेंटरशिप मध्ये आपण त्या सगळ्या बॅच मध्ये होणार आहे. आता बाकी अकॅडमीमध्ये कसं असते, लेक्चरची ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला देतात, वाचू सांगतात भड लगेच तुम्हाला ते तुम्ही काय वाचून किंवा पाहून घेतात ते व्हिडिओ. नंतर त्या अकॅडमीचा तुमचा काही संबंध नसते, त्या मास्तरचा तुमचा काही संबंध नसते. पण इथं दास ऑफिसर अकॅडमीमध्ये असं अजिबात होत नाही. हे व्यक्तिगत मेंटरशिप आहे, तीच आहे मित्रांनो. कॉल जातील तुम्हाला. नंतर होमवर्क आहे, ग्रुप डिस्कशन आहे. होमवर्क जो तुम्हाला आज लेक्चर घेतल्या लगेच त्या लेक्चरवरती तुम्हाला होमवर्क करावाच लागेल. कारण बघा, नोकरी मिळवायची आहे मित्रांनो. हे सगळं आपण करत जे आहोत नोकरी मिळवण्यासाठी. मला बॅच जर घ्यायची असते, सरळ सरळ लेक्चर तुम्हाला दिले असते, घ्यावे लेक्चर, तुमच्या मस्ती मारून दिले असते लगेच. बाबांनो, काय 1000-1500 रुपये काय फीज आहे, ते फीज भरा, हे लेक्चर घ्या, विषय लॉक करा, बस असं ठेवलं असतं. पण नाही, तुमची हे पोस्ट काढायची आहे मित्रांनो. आपलं स्वप्न आहे 1000 कृषी सेवक ग्रामसेवक घडवण्याचं स्वप्न होतं, ते यावर्षी पूर्ण करायचं आहे. त्या सगळ्यामध्ये आपण पशुधन पर्यवेक्षक सुद्धा टाकलेलं आहे 1000 मध्ये. त्यामुळे मला पोस्ट काढायची आहे मित्रांनो, तुमच्या पोस्ट काढून द्यायची आहे, नाही की ही बॅच रन करायची आहे. मला ही बॅच रन करायची नाही, मला तुमची पोस्ट काढून द्यायची आहे. अशा बॅच तर किती येत राहतील, परंतु तुमची पोस्ट काढणं माझ्यासाठी मेन हेतू आहे. 1000 कृषी सेवक ग्रामसेवक यावर्षी घडवायचं आहे. त्यामध्ये मी पशुधन पर्यवेक्षक सुद्धा टाकलेलं आहे. हे पशुधन पर्यवेक्षक सुद्धा या 1000 मध्ये टाकलेलं आहे, पशुधन पर्यवेक्षक. त्यामुळे मित्रांनो लक्ष द्या, आपल्याला हे फक्त बॅच म्हणून घ्यायचं नाही, तर लागायचं म्हणून घ्यायचं असेल तरच या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये याचं. 999 पहिल्या 50 लोकांसाठी फीज आहे भरायची. जे पहिले येतील 50 लोकांना 999 लागतील. 51वा मुलगा आला, 51वा विद्यार्थी आला, लगेच 1500 याची फीज आहे. 1500 फीज होतील. तुम्हाला आत्ताच सांगतो, फीज कमी होणार नाही. आपण सगळं जेन्युइनली घेत असतो, व्यवस्थित सगळं राहत असते. मेहनत आहे, मेहनत त्या मागे, या 1500 मागे. आता 999 आहे, तर ती तुम्हाला भरायची असेल, घ्यायची असेल पहिल्या 50 लोकांसाठी. 51वा आला का लगेच तुमचे 1500 होतील. ठीक आहे, त्यामुळे लक्ष द्या. तुम्हाला कुपन मिळतील याची. तुम्हाला 1500 फीज दिसेल, परंतु त्याची कुपन मिळेल 500 रुपयाची पहिल्या 50 लोकांना. आता चालू आहे, तर घेत असेल तर घेऊन घ्या. ठीक आहे. पुढे हे आपले यवतमाळ मधून आपली सगळी हे इथं जे आहे ते तुम्ही वाचू शकता. तर काय, तर फक्त मार्क्ससाठी आपण चालायचं आहे, आपल्याला चालवायचं आहे हे सगळं. तर बघा, 16 नवीन जाती पशुधन आणि पोल्ट्रीच्या नोंदणी झालेल्या आहेत. टोटल किती संख्या झालेली आहे ते, आणि कोणत्या कोणत्या जाती आहेत, तर ते कोणत्या संकरातून झालेले आहे, या सगळे डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर भारतीय कृषी संशोधन परिषद जे आहे, ICAR आपण जे म्हणत असतो त्यांना, तर त्या ICARने 16 जानेवारी, तारखा लक्षात ठेवायची. आता परीक्षेमध्ये येऊ शकते, प्रत्येक गोष्टी आपण व्यवस्थित सांगत आहोत, तर व्यवस्थितच लक्षात ठेवायची. 16 जानेवारी 2026 रोजी काय, 16 जानेवारी 2026 रोजी ICARनं जाहीर केलेलं आहे. ICARनं जाहीर केलं, डेव्हलप कोण केलं ते वेगळं आहे. देशातील पशुधनाचा अनुवांशिक आधार विस्तार 16 नवीन पशुधन आणि पोल्ट्री जातींची अधिकृत नोंदणी केलेली आहे. मग आता टोटल किती झाले हो, तर टोटल किती झाले ते पण बघणं महत्वाचं आहे. तर बघा, एकूण नोंदणीकृत जातींची संख्या टोटल झाली 246. किती झाली, 246. आता यामध्ये संकरित किती, स्वदेशी किती, तर बघा यामध्ये यामध्ये टोटल आहे 246, स्वदेशी आहे 242, आणि सिंथेटिक म्हणजे संकरित किती आहे, 4. अशा पद्धतीने टोटल 246. ठीक आहे. या नवीन जातीमुळे टोटलची संख्या झाली आपली 246. पुढे बघा, 2 नवीन गोवंश संकरित जाती तयार केलेल्या आहेत, तर त्याच आपण बघणार आहोत. करण फ्राईज म्हटलेलं आहे याला. करण फ्राईज ही अशा पद्धतीची जात आहे मित्रांनो. आता करण फ्राईज जी आहेत ना, बघा, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी विकसित केलेली आहे. कोणी विकसित केलेली, नोंदणी संस्था ICARने केली आहे. पण विकास संस्था कोणती आहे, कोणत्या संस्थेने विकास केलेला आहे याचा, तर नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल यांनी ही विकसित केलेली आहे. आता कर्नालची स्थापना कधी आहे तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचा मित्रांनो, कमेंटमध्ये रिव्हिजनसाठी तुम्हाला. जस्ट नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल येथे आहे, हरियाणामध्ये.
गाय जी आहे थरपारकर गाय आणि होलिस्टीयन फ्रिजियन या जातीचा वळू यांच्या संकरातून ही जात तयार झालेली आहे. कोणत्या थरपारकर आणि होलिस्टीयन फ्रिजियन या दोन जातीच्या संकरातून. पुढे बघा, आता करन फ्राईज जी आहे त्याची उत्पत्ती कुठे झाली, तर उत्पत्ती दोन जातीतून झालेली आहे. नंबर एचएफ म्हणजे हॉलिस्टीयन फ्रिजियन आणि नंबर 2 कोणती, थरपारकर. हे परीक्षेमध्ये हमखास येतील, हे परीक्षेमध्ये हमखास येणार आहे. कोणतं, एचएफ आणि थरपारकर पासून करन फ्राईज हे येतील. आता मी थोडंसं डीप मध्ये जाईल, ते येईल की नाही येईल ते माहिती नाही, परंतु हे येणार आहे हमखास. ठीक आहे, हमखास जिथं बोलतोय तिथं मित्रांनो लक्षात ठेवा, मापसू भरतीला हे येणार आहे. अजून काय सांगायचं, मापसू भरतीला हे येणार आहे. एचएफ आणि थरपारकर मिळून करन फ्राईज झालेले आहे. नंतर बघा, मिल्क यील्ड याचं किती आहे, तर 35 ते 50 kg. लॅक्टेशन पिरियड 10 महिने आहेत आणि उच्च उत्पादन जवळपास 5851 kg 305 दिवसामध्ये मिळवलेलं आहे. दैनिक उत्पादन जवळपास 11 ते 19 kg पर डे, म्हणजे लिटर समजा हे 11 ते 19 लिटर एवढं पकडून घ्या तुम्ही. दैनिक उत्पादन लिटर आपलं दूध एवढं, ते 11 ते 19 लिटर एवढं दूध उत्पादन देणार आहे करन फ्राईज. कमाल 46.5 kg पर डे. पुढे बघा, आता करन फ्राईजची वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. हे कसं आहे, जास्त उत्पादन मिळणार आहे कारण आपण काय, होलिस्टीयन फ्रिजियन एचएफ सर्वात जास्त दूध देणारी विदेशी जात वापरलेली आहे. उष्णता सहनशक्ती, हीट टॉलरन्स. का, कारण आपण थरपारकर वापरल्यामुळे आपल्याला उष्णता सहन करणारी जात मिळालेली आहे. नंतर आपल्याला रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे मित्रांनो. याची रोगप्रतिकार क्षमता, एचएफची क्षमता कशी, रोगप्रतिकार शक्ती लवकर बळी पडत होती, परंतु आता थरपारकर मिक्स झाल्यामुळे उष्णता पण सहन करणार आणि रोगप्रतिकार क्षमता पण चांगली राहणार. नंतर भारतीय व्यवस्थापनासाठी योग्य, अडॅप्टेबिलिटी म्हणजे आपण अडॅप्ट करण्यासाठी चांगली आहे. करन फ्राईज नवीन जात आहे. जेनेटिक स्टॅबिलिटी, अनेक पिढ्यानंतर जेनेटिक स्टॅबिलिटी प्राप्त झालेली आहे, जवळपास 10 पिढ्या असं काहीतरी ते आहेत. आता बाकी तेवढं ते जेनेटिक मोबिलिटीमध्ये आपण जेनेटिकमध्ये जाणं योग्य नाही, कारण तुमच्या परीक्षेला तेवढा ग्रीपमध्ये जात विचारतच नाही. ठीक आहे, नंतर करन फ्राईजची तुलना जर करायची झाली, आता एचएफ आहे, थरपारकर आहे, या दोन्हीचं मिळून हे तिचं तयार झालेलं आहे करन फ्राईज. आता मग काय तर बघा, तर यामध्ये देशी थरपारकर जे आहे ना, ती दूध उत्पादन कमी देते, 3 ते 4 लिटर पर डे आहे, परंतु विदेशीची जी आपली एचएफ आहेत ना, 8 ते 9 लिटर पर डे आहे. इथं बघा, 8 ते 9 लिटर पर डे एचएफची आहे आणि देशी थरपारकरची किती आहे मित्रांनो, कमी आहे, 3 ते 4 लिटर. परंतु याची सहनशक्ती कशी आहे, जास्त आहे थरपारकरची आणि एचएफची कमी आहे. त्यामुळे या दोन्हीचा संकर करून दूध उत्पादन पण वाढवलं, सहनशक्ती जी आहे ती संतुलित केलेली आहे, जवळपास जास्तच झालेली आहे. सहनशक्ती संतुलित केलेली आहे, बॅलन्स ठेवलेली आहे. नंतर याचं इम्पॉर्टन्स काय, दूध उत्पादनासाठी, दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नंतर शेतकरी व डेअरी उद्योगासाठी फायदेशीर राहणार आहे. मग एक्झॉटिक आणि इंडिजिनस गुणांचा संगम झालेला आहे हा. ठीक आहे, पुढे बघा, आता एक्झाम ट्रॅप असा राहू शकतो मित्रांनो, करन फ्राईज जर्सी आणि गिरचा संकर झालेला असं तुम्हाला विचारू शकते, परंतु नाही, इथं ट्रॅप मध्ये फसायचं नाही. बरोबर याचं करन फ्राईजचं उत्तर काय राहतील, एचएफ आणि थरपारकर. बस, मी 12 वेळा सांगतो एचएफ आणि थरपारकर, बस. ठीक आहे, पुढे बघा, वृंदावनी दुसरी जात आहे, दुसरी सिंथेटिक संकरित जात आहे. मग कोणत्या जातीपासून वृंदावनी तयार झाली, कुठं झाली, हे सगळं महत्वाचं आहे. बघा, आता वृंदावनी ही जात आहेत ना, ही अशी आहे वृंदावनी जात. IVRI संस्था जी आहे, इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, ही जी आहे इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट उत्तर प्रदेशमध्ये, तर इथे ही निर्माण झालेली आहे, इथे तयार झालेली आहे. नंतर जी हरियाणा जात आहेत ना, हरियाणा आपली देशी गाय, त्याचा आणि होलिस्टीयन फ्रिजियन, ब्राऊन स्विस व जर्सी या तिन्ही गायचा संकर करून ही आपली कोणती, वृंदावनी ही गाय तयार झाली आहे. वृंदावनी काय म्हणतो मी, वृंदावनी. कोणता, हरियाणा आणि होलिस्टीयन फ्रिजियन, ब्राऊन स्विस, जर्सी या तिन्ही गायीचा, विदेशी गायचा आणि आपली हरियाणा. बघा, आता मी वृंदावनी म्हटलं का हरियाणा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, आणि तिकडं तुम्हाला करन फ्रीज म्हटलं की लगेच काय, थरपारकर लक्षात यायला पाहिजे, थरपारकर. ठीक आहे, याच्या तर दोन्ही साईड नाही, त्यामुळे इथं हे लक्षात ठेवा. आणि IVRI ने वृंदावनी तयार केली आणि तिकडं NDRI ने. ठीक आहे, हे विचारू शकते. सरासरी दूध उत्पादन 3500 लिटर, हे एवढं विचारणार नाही, पण कशापासून कोणी तयार केली ते विचारू शकते. आता अशाच प्रकारच्या जाती तयार झालेल्या, मेळघाटीची म्हैस महाराष्ट्रामध्ये नोंदणी झालेली आहे. ऍक्च्युली अगोदरच ह्या आहे, पण यांची नोंदणी झालेली आहे, नव्याने नोंदणीकृत आहे. आतापर्यंत होत्या नाही का, मग आतापर्यंत पण होत्याच मित्रांनो, फक्त नोंदणी झालेली आहे. ठीक आहे, आता ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं ना, त्यांनी सबस्क्राईब करा. परत तुम्हाला असे व्हिडिओ, इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहे ते सगळे आपण घेणार आहोत. बघा, आता मेळघाटी म्हैस जी आहे महाराष्ट्रातली आहे,
मेदिनी गाय झारखंड मधली आहे. रोहिलखंडी गाय जी आहे, रोहिलखंडी उत्तर प्रदेशची आहे. पलामू शेळी कुठची आहे? राजस्थान झारखंडची आहे. उदयपुरी शेळी कुठची आहे? राजस्थानची आहे. आणि नागामी मिथुन नागालँडचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचंच आहे. हा पुढे बघा, यामध्ये फॅक्ट असल्यामुळे तुम्हाला समजून सांगण्याजोगतं असं तिथं काहीही नाही. जसं आहे तसं मला तुम्हाला समजून सांगावंच लागेल, कारण फॅक्ट आहे, असं काही तिथं कन्सेप्च्युअल नाही. ठीक आहे. गाय बघा, आता मी तुम्हाला परत सांगतो, गायमध्ये मेदिनी आणि उत्तर प्रदेशची रोहिलखंडी, आणि बफेलो मध्ये मेळघाटची आपली म्हैस. ठीक आहे, हे झालं गायचं आणि मेळघाटचं. शेळीमध्ये पालामू गोट जे म्हणतो ते झारखंडची आहे. उदयपुरी उत्तराखंडची आहे हे शेळीमध्ये. नंतर मिथुन बोवाईनमध्ये नागामी मिथुन जो आहेत ना मित्रांनो, हा नागामी मिथुन जो आहे ना तो नागालँडचा आहे. कुठचा आहे हा नागामी मिथुन? नागालँडचा आहे. नंतर बघा, मिथुन मध्ये झालंय. आता हा कुक्कुट व जलपक्षी जे पोल्ट्री आणि वॉटरफॉल जे आहे, वॉटरफॉल मध्ये माला चिकन झारखंडचा आहे. कुडू झारखंडचा आहे. कुडू बत्तक ओडिसाचा आहे. कुट्टूनड बत्तक केरळचा आहे. मणिपुरी बत्तक मणिपूरचा आहे. कुठचा आहे? मणिपूरचा आहे. आणि हे नागी बत्तक कुठचा आहे? तर आसामचा आहे मित्रांनो. आणि परत राजदी गेली हंस आसामचा आहे. अशा पद्धतीने हे सगळं आहे. तर बघा, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हे परीक्षेमध्ये विचारू शकते. मापसू भरतीला विचारण्याची शक्यता दाट आहे. आत्ताच्याच जाती आहे. तुम्हाला टोटल आकडा किती आहे हे सुद्धा लक्षात पाहिजे. टोटल आकडा किती आहे? टोटल आकडा किती झालं? 246. 244 प्लस 4, 242 प्लस 4 तीच झाले 246. टोटल जाती किती आपल्याकडे म्हटलं? 246. 16 नवीन जातीचा समावेश झालेला आहे. नंबर 2 नवीन गोवंश कोणते? तर पहिलं आपली ही करण फ्राईज आणि दुसरी वृंदावनी. करण फ्राईज कशापासून? करण फ्राईज थरपारकर आणि एचएफचा संकर करून. तर एचएफचे आणि आपले थरपारकरचे सगळे गुण वैशिष्ट्य त्यामध्ये आहेत. नंतर काय कोणी विकसित केली? तर ही केली एनडीआरआय ने. नंतर ही जी आपली वृंदावनी ती कोणी विकसित केली? वृंदावनी विकसित केली आपला उत्तर प्रदेशच्या कोणत्या इन्स्टिट्यूटने? आयसीआरच्या आयव्हीआरआय ने वृंदावनी तयार केली. नंतर ते कोणाकोणाचा संकर झालेला आहे? तर एचएफ आहे, ब्राऊन स्विस आहे आणि आपली जर्सी आहे. सोबत हरियाणा आहे, हरियाणाची गाय आणि या सगळ्या विदेशी गाय यांचा संकर मिळून आपली वृंदावनी तयार झाली. बस तुम्हाला एवढं माहिती पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. थांबायचं, लाईक शेअर कमेंट काय करायचं तुमचं पवित्र काम आताच करून घ्यायचं. थांबतो मित्रांनो, धन्यवाद.